हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण लास्ट मॅथमॅटिकल मेथड्स हा जो चॅप्टर सुरू केलेला आहे 2 नंबरचा, तर त्यामध्ये शेवटच्या लेक्चरमध्ये आपण वेक्टर जो आहे, शेवटचा प्रकार युनिट वेक्टर हा जो आहे आपण रिप्रेझेंट केला. आणि मी त्यासाठी सांगितलं की 3 युनिट वेक्टर असतात, आय जे के. आय हा एक्स ॲक्सिसची डायरेक्शन दाखवत असतो, युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड युनिटी असते हे तर आपल्याला माहीतच आहे. पण आय हा वेक्टर आयची डायरेक्शन दाखवतो, तसा जे हा युनिट वेक्टर वाय ॲक्सिसची डायरेक्शन दाखवतो आणि के हा झेड ॲक्सिसची डायरेक्शन दाखवतो. म्हणजे तिन्ही ॲक्सिससाठी 3 युनिट वेक्टर दिलेले आहेत. हे झालं एकदम सिम्पल एक्स ॲक्सिससाठी. आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर आपण असं डिफाईन केलं तर जनरली आय कॅप इज इक्वल टू असं लिहिलं तर एक्स बार डिवायडेड बाय मॉड ऑफ एक्स बार. तसंच आपण जे कॅपसाठी असं लिहिलं तर जे कॅप इज इक्वल टू वाय बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे. आणि तसंच आपण के कॅपसाठी असं लिहिलं तर के कॅप इज इक्वल टू झेड बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. मग याचा अर्थ काय होत असतो, ह्या पद्धतीनं आपण एखाद्या वेक्टरचा युनिट वेक्टर ह्या पद्धतीनं फाईंड करत असतो. म्हणजे बघा, एक्सचा युनिट वेक्टर एक्स ॲक्सिसचा आय कॅप. एक्स ॲक्सिस म्हणजे काय झाला, एक आपल्याला वेक्टर झाला डिस्प्लेसमेंट वेक्टर. तसंच वाय ॲक्सिसचा युनिट वेक्टर कोण आहे, जे कॅप. झेड ॲक्सिसचा युनिट वेक्टर कोण आहे, के कॅप. ह्या पद्धतीनं. आणि मग तुम्हाला जर युनिट वेक्टर फाईंड करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं फाईंड करायचा आहे हे आपण जे आहे त्या लेक्चरमध्ये 2-3 प्रॉब्लेम त्याचे बघणार आहेत. त्यानंतर ट्रायंगल लॉ आणि लॉ ऑफ पॅरॅललोग्राम आपल्याला जे आहेत आय जे केच्या व्हॅल्यू माहीत झाल्या. त्यानंतर बघा, नेक्स्ट मी तुम्हाला सांगितलं कोणताही वेक्टर जनरल वेक्टर आपण ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट करत असतो. पी बार इज इक्वल टू ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. ठीक आहे. हे ए बी सी यांचे कोएफिशियंट असतात आय जे केचे. आणि याचा अर्थ काय असतो, आय म्हणजे काय, आय म्हणजे हे जे आयच्या बाजूला जो नंबर दिलेला असतो, म्हणजे आपला दिलेला जो वेक्टर आहे तो आय एक्स ॲक्सिसच्या अलॉंग एवढ्या युनिट लांब आहे. त्यानंतर बी कॅप जे कॅप इंटू बी म्हणजे वाय ॲक्सिसच्या अलॉंग आपला वेक्टर एवढ्या युनिट लांब आहे. त्यानंतर के कॅप म्हणजेच काय, झेड ॲक्सिसच्या अलॉंग आपला जो वेक्टर आहे हा सी एवढा म्हणजे लांब अंतरावर आहे. मग तो फोर्स, आता हा दिलेला जो वेक्टर आहे पी बार हा फोर्स वेक्टर असेल, व्हेलोसिटी वेक्टर असेल, त्यानंतर मोमेंटम असेल, जेवढ्या बी वेक्टर क्वांटिटी आहेत तेवढे ह्या पद्धतीनं आपण रिप्रेझेंट करत असतो. आता कोण्याही वेक्टरची मॅग्निट्यूड आपण ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट करतो मॉड ऑफ पी बार, किंवा सिम्पली त्याला आपण पी न डिनोट करत असतो. ही मॅग्निट्यूड कशी फाईंड करायची, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ह्या पद्धतीनं आपण एखाद्या वेक्टरची मॅग्निट्यूड फाईंड करत असतो. त्यानंतर नेक्स्ट, आता आपल्याला युनिट वेक्टर कसं फाईंड करतात त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे. तर मग जनरली बघा, युनिट वेक्टर त्याच्या डोक्यावर कॅप करून रिप्रेझेंट करत असतात. अशा पद्धतीनं पी कॅप काढायचं, रिप्रेझेंट करायचं. मग इट्स वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, जो काही वेक्टर असेल तो वेक्टर घ्यायचा आणि त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचं. मग बघा, आपल्याला दिलेला वेक्टर पी बार कोणचा आहे, पीची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, ही पीची व्हॅल्यू दिली, ही इथे ठेवायची. ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानं आपल्याला कोण्याही वेक्टरचा युनिट वेक्टर फाईंड करता येतो. म्हणजे आपल्यासाठी युनिट वेक्टरचा फॉर्म्युला काय झाला, पी कॅप इज इक्वल टू इट्स, जो काय वेक्टर असेल तो वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे, सिम्पल. त्यानंतर दिलेला वेक्टर ॲज इट इज लिहायचा, डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता एक जनरल एक्झाम्पल बघू. आपल्याकडे एक वेक्टर दिला असं समजू आपण, पी बार इज इक्वल टू, ठीक आहे, मी असं लिहिणार आय मायनस 2j प्लस 7k असा एक जनरल वेक्टर घेतला आहे. आता मला याचा युनिट वेक्टर फाईंड करायचं आहे. तर पहिलं का युनिट वेक्टर आपण असे रिप्रेझेंट करत असतो पी कॅप. ठीक आहे, आधी मॅग्निट्यूड फाईंड करून घ्या, वाटल्यास तर मॅग्निट्यूड फाईंड करून घेऊ. मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आयचा कोएफिशियंट बघा काहीच नाही म्हणजे किती असतो, 1चा वर्ग अधिक, इथं बघा जेचा कोएफिशियंट किती, इथं जेचा -2, हे -2चा वर्ग अधिक, परत हे केचा कोएफिशियंट किती आहे 7चा स्क्वेअर. मग आता याला आपण सॉल्व करू. सो बघा, मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 स्क्वेअर 1 प्लस -2 स्क्वेअर प्लस 4
प्लस 7 स्क्वेअर 49. ठीक आहे. आता या सगळ्यांची ॲडिशन बघू आपण. आता बघा 49 प्लस 4 53 अँड प्लस 1 इथं 1 स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. म्हणजे बघा हे 4 आणि 1 5, 5 आणि 49 किती होतात 54. म्हणजे 1 आणि 4 49, 50 आणि 4 54. म्हणजेच याची मॅग्निट्यूड आली आपल्याला सिम्पली मॉड ऑफ पी बार इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 49 ह्या पद्धतीनं. मग सिम्पल हे झालं आपल्याला याचा आन्सर. आता काय करायचं नेक्स्ट, हे झालं आपल्याला याची मॅग्निट्यूड. मग आता बघा पी कॅप कसा फाइंड करत असतो, वेक्टर पी बार डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. ठीक आहे. मग आपण असं लिहिणार पी कॅप बरोबर, आता सिम्पल असं लिहायचं पी कॅप बरोबर. आता पी वेक्टर काय दिलं आपल्याला इथं लिहून घ्यायचं. बघा काय दिलंय आय, त्यानंतर काय दिले -2 प्लस 7k. मग इथं लिहिणार मी आय -2j प्लस 7k डिवायडेड बाय रूट 54. हे काय जे असेल ते इथं आपण याची बेरीज लिहिली नाही, इथं बेरीज येणार 54. सो डिवायडेड बाय 54. ठीक आहे. आता तुम्ही याला असंच ठेवू शकतात किंवा याला इंडिव्हिज्युअल डिवाइड करून असंही लिहू शकतात. पी कॅप इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 54 आय कॅप मायनस याला डिवाइड केलं 2 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 54 जे कॅप प्लस 7 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 54 इंटू के कॅप. ह्या पद्धतीनं कोणत्याही व्हेक्टरचा युनिट व्हेक्टर जर फाइंड करायचा असेल तर आपण ह्या पद्धतीनं युनिट व्हेक्टर फाइंड करत असतो. आणि ए बी सी काय येतं आय जे केचे कोएफिशियंट आहेत. आय युनिट व्हेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, जे युनिट व्हेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस, के युनिट व्हेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस. आणि ह्या पद्धतीनं दिलेल्या व्हेक्टरचा जर युनिट व्हेक्टर फाइंड करायचा असेल तर तुम्ही ह्या मेथडचा उपयोग करून युनिट व्हेक्टर फाइंड करतात. आपण आता हा जो चॅप्टर आहे आपण स्टेप बाय स्टेप शिकत जाणार आहेत. आणि त्यानंतर प्रश्न जे आहेत कसे सॉल्व्ह करायचे, युनिट आणि मेजरमेंटचे मी खूप कमी प्रश्न घेतले, 7-8 प्रश्न घेतलेत. परत मी एखाद्या दिवशी परत लेक्चर घेईन आणि त्याचे अजून जास्त जे आहेत प्रश्न जे आहेत ते घेईल आणि ते आपण सॉल्व्ह करू. तर आता इथं बघा हे जनरल ह्या पद्धतीने युनिट व्हेक्टर असतो. तर सगळ्यांना आय थिंक युनिट व्हेक्टरची जी कन्सेप्ट आहे ते क्लिअर असेल. ठीक आहे. आता लगेच आपण नेक्स्ट जो आहे पॉईंट आपला कोणचा, ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन. तो लॉ काय सांगतो, त्याचं स्टेटमेंट काय आहे आणि तो कसा प्रूव्ह करत असतात त्याबद्दल आपण डिस्कशन करू. ठीक आहे. सॉरी, त्याच्या अगोदर आपला एक छोटासा पॉईंट आहे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ अ व्हेक्टर. तो पॉईंट जो आहे आपण तो पॉईंट इथं आपण डिस्कशन करणार आहेत. आता जो व्हेक्टरसाठी जे रूल्स असतात म्हणजे सिम्पली जसं आपण बेरजेमध्ये अल्जेब्रा म्हणतो आपल्या सिम्पल नंबरसाठी, तर त्यामध्ये सिम्पली आपण 5 + 7 12 करत असतो, 7 - 5 2 करत असतो. इथं मात्र तसं होत नाही. इथं जे आहे तर इथं व्हेक्टर जे ॲडिशन आहे ती त्याची डायरेक्शन बघून ॲड केल्या जाते. म्हणजे जर दोन्ही एका डायरेक्शनमध्ये असेल तर ते ॲडअप होतात, अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील तर ते सबट्रॅक्ट होतात. परत ते जर एकमेकाला 90 डिग्रीने असतात तर मग त्यांची ॲडिशन कशी करायची. जर ते एकमेकाला 30 डिग्रीने असतात तर म्हणजे एकमेकाला 30 डिग्रीचा अँगल करत असतील तर मग त्यांच्या दोघांचा रिझल्टंट काय येईल ते सगळं आपल्याला इथं डिस्कस करायचं. तर ज्या वेळेस ते पॅरलल आहेत आणि अँटी पॅरलल आहेत तर त्यावेळेस आपल्याला जे व्हेक्टर आहेत ते व्हेक्टर कसे ॲड करायचे हे आपल्याला डिस्कशन करायचे. समजा आता मी एक असा जनरल एक व्हेक्टर करतो ॲडिशनचं सांगतोय तुम्हाला. पहिलं एक्झाम्पल लिहितो मी असं A to B एक असा व्हेक्टर घेतला आहे. समजा हे आपल्याकडे आहे 5 मीटर डिस्प्लेसमेंट व्हेक्टर आहे. त्याच्यानंतर दुसरा एक व्हेक्टर घेतला असा जनरल छोटासा एक व्हेक्टर घेतला B to C 2 मीटर. तर ह्या दोघांना ज्या वेळेस आपण कंबाईन करतो त्यांचा रिझल्टंट आपल्याला काय येत असतो. मग आता बघा हे पासून B पर्यंत हा पॉईंट आहे, B पासून C पर्यंत हा पॉईंट आहे. मग यांचं जर आपण ॲडिशन केली तर सरळ आपल्याला जे आन्सर येतं ते आन्सर आपल्याला अशा पद्धतीने नाही येणार. A हा C पस्तोर आपण पॉईंट काढणार, हा A पॉईंट आणि फायनल पॉईंट याचा C काढणार. म्हणजे टोटल 5 + 2 किती होणार 7 मीटर. दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत. बघा हा दिलेला व्हेक्टर पण त्याच डायरेक्शनमध्ये, हा दुसरा 2 मीटरवाला डिस्प्लेसमेंट व्हेक्टर पण त्याच डायरेक्शनला आहे. दोघं एकाच डायरेक्शनमध्ये असतील तर दोघांची काय होते बेरीज होते. आता त्याच उलट आता बघा इथं जर ह्या दोघांची जर याची जर डायरेक्शन चेंज केली आपण सिम्पली ह्या 2 मीटरची जर डायरेक्शन आपण चेंज केली, आपण अशी जर डायरेक्शन घेतली ह्या 2 मीटरची थोडीशी उलटी, ठीक आहे.
आता रिझल्टंट पण आपल्याला यांचा AC असणार, ठीक आहे. हा AC रिझल्टंट असणार आपला, हा इथं AC असा रिझल्टंट काढतो AC. आता बघा हे 5 मीटर आहे, 2 मीटर आहे, म्हणजे याच्यातलं 2 मीटर डिस्प्लेसमेंट कॅन्सल होणार आणि सिंपल आपल्याला आन्सर येणार 3 मीटर. म्हणजे आपला डिस्प्लेसमेंट फॅक्टर AC असणार, हा AC बार इज इक्वल टू, याचा आन्सर किती येणार आपल्याला 3 मीटर आणि याच्या डोक्यावर एरो, ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट फॅक्टर ज्याचे की मॅग्निट्यूड किती आहे 3 मीटर आणि जो आहे तर त्याला रिप्रेझेंट कसं करणार आपण, त्याच्या डोक्यावर आपण AC बार काढणार. म्हणजे बघा सोबत दोन्ही डायरेक्शनला असतील तर काय प्रोबॅबिलिटी आली, हा इकडल्या डायरेक्शनला हा इकडल्या डायरेक्शनला, 2 मीटर काय झाले कॅन्सल झाले, ठीक आहे. मग आता आपण असं समजू, आता तुम्हाला वाटत असेल 5 मीटर प्लस का घेतले, 2 मीटर मायनस का घेतले. आपण एक्स ॲक्सिसच्या ह्या डायरेक्शनला जे आहे तर पॉझिटिव्ह घेत असतो, ह्या डायरेक्शनला जे आहे निगेटिव्ह घेत असतो. आपण जर असा एक्स ॲक्सिस जर काढला तर हे क्वाड्रंट आपल्यासाठी प्लस असतो आणि इकडे आपण पॉझिटिव्ह घेत असतो आणि एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनला निगेटिव्ह घेऊ शकतो. तर तसं काही नाही, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं ही समजून घेऊ शकतात. पण सहसा इकडलं जे डिस्प्लेसमेंट आहे प्लस घेतात म्हणून याला प्लस घेतलं, याला मायनस घेतलं. आता बघा हेच ॲरो जर मी चेंज केले तर माझा आन्सर असं येतं, हा A पॉईंट B पॉईंट चेंज करतो मी, हा इथं B पॉईंट लिहितो, त्यानंतर इथं A पॉईंट लिहितो, ठीक आहे 5 मीटर. त्यानंतर नेक्स्ट याला इकडल्या डायरेक्शनला लिहितो, हे जे आहे तर बघा 2 मीटर, हा आपला B पॉईंट, हा आपला C पॉईंट. आता बघा 5 मीटर डिस्प्लेसमेंट इकडल्या डायरेक्शनला म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस डायरेक्शनला आहे, हे इकडल्या डायरेक्शनला आहे. म्हणून दोघांची ॲडिशन करत असताना तुम्हाला थोडासा विचार करावा लागणार आहे, याच्यामध्ये ग्रेटर कोण आहे. याच्यामध्ये जर नीट बघितलं तर 5 मीटर जे आहे डिस्प्लेसमेंट हा वेक्टर रिझल्टंट ग्रेटर भरतोय, म्हणजे 5 मीटर डिस्प्लेसमेंट इकडे व्हायले, 2 मीटर इकडे व्हायले, दोघांचं रिझल्टंट आपण असं करणार -5 मीटर हे AC बार इज इक्वल टू -5 प्लस 2 मीटर, म्हणजेच आपल्याला AC बार इज इक्वल टू येणार -3 मीटर. आता हे मायनस सिम्बॉल कशामुळे घ्यायलो आहे, 3 मीटर डिस्प्लेसमेंट पण कोण्या डायरेक्शनला, ह्या इकडल्या साईडला म्हणजे निगेटिव्ह ॲक्सिसला, म्हणून इकडं आपण 3 मीटर लिहिले. आता बघा रिझल्टंट आपला जो आहे जो म्हणजे ग्रेटर वेक्टर येतो ह्या डायरेक्शनला होता निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, 2 मीटर BC हा वेक्टर आपला इकडं होता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, दोघांना कंबाईन केलं तर आपल्याला किती आलं -3 मीटर. मग ह्या पद्धतीने जे आहे तर आपण जो आहे तर ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जी व्हेक्टरची असते तर ती आपल्याला ह्या पद्धतीने करावं लागते. डायरेक्ट आपण असं नाही करू शकत 5 आणि 2 3 मीटर नाही, कधी हे +3 येऊ शकतं, कधी -3 येऊ शकतं, कधी -7 येऊ शकतं, कधी +7 येऊ शकतं, वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटीज असतात. आणि मग ह्या ज्या प्रोबॅबिलिटी आहेत म्हणजे आपण जे सगळे आहेत तर ते आपल्याला दिलेल्या ग्राफहून फाईंड करायला लागतं. आता झाली ही एक मेथड. पण जर 2 वेक्टर आपल्याला अशा पद्धतीनं जर दिले असतील तर मग यांचं काय करायचं, ह्या पद्धतीनं दिले असतील त्यांचं काय करायचं. त्याच्यासाठी आहे ट्रायंगलला असे जर वेक्टर दिले असतील एकमेकांसोबत काही जरी अँगल असेल थिटा तर त्यांचा रिझल्टंट कसा फाईंड करतात. ह्याच्यासाठी 2 लॉ आहेत, एक असतो ट्रायंगल लॉ आणि दुसरा असतो लॉ ऑफ पॅरलोग्राम. म्हणजे 2 साईड जे असतील पॅरलोग्रामच्या अशा पद्धतीनं रिप्रेझेंट केले असतील तर त्यांचा रिझल्टंट म्हणजे हा डायगोनल असतो. हे 2 जे आहेत तर लॉ आपल्याला बघायचे आहेत. अशा पद्धतीने जर अँगल थिटा दिला असेल तर मग त्यांचा रिझल्टंट कसा येतो हे आपल्याला इथं डिस्कस करायचं. आता बघा हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे. पॉईंटचं नाव आहे ट्रायंगल लॉ फॉर द व्हेक्टर ॲडिशन. म्हणजे ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं एका लाईनमध्ये जर व्हेक्टर दिले असतील किंवा अँटी पॅरलल असतील ते पण एका लाईनमध्येच असतात, फक्त डायरेक्शन अपोजिट असतं. मग अशा वेळेस काय आहे जे की ज्याच्याकरून आपल्याला म्हणजे ज्यावेळेस पॅरलल नसतील काहीतरी अँगल असेल त्यांच्यामध्ये. आता बघा जसं की द PQ बार म्हणजे किंवा त्याला आपण AB बार आहे म्हणू शकतो किंवा RS त्यालाच आपण B बार व्हेक्टर म्हणलंय. आता जर इथं 2 व्हेक्टर जर बघितले तर हे एकमेकाला पॅरलल नाही येतं. बघा हा थोडासा टिल्टेड आहे म्हणजे याचं थोडंसं काही ना काहीतरी अँगल आहे, याला जर इथं आपण असं नेऊन बसवलं तर हा इथं असा बसतो जरासा, ठीक आहे या पद्धतीनं. मग हे 2 व्हेक्टर आहेत, ह्या ज्या वेळेस 2 व्हेक्टरची ॲडिशन करतात तर त्यावेळेस तुम्हाला रिझल्टंट काय भेटेल. कारण की आता जर सरळ असतील तर आपण सिंपल त्यांना ॲडअप करत असतो किंवा अपोजिट डायरेक्शन असेल तर आपण त्यांना सबट्रॅक्ट करत असतो आणि जो व्हेक्टर जास्त आहे किंवा ज्या व्हेक्टरची मॅग्निट्यूड जास्त आहे तर त्याचा आपल्याला सिम्बॉल देत असतो. मागच्या जर हे मागं जर बघितलं असेल पॉईंटमध्ये तर एक 5 मीटर ज्यावेळेस इकडल्या डायरेक्शनला होता, 2 मीटर इकडल्या डायरेक्शनला होता, तर दोघांची बेरीज केली आणि 7 मीटर आन्सर आलं. पण ज्यावेळेस तुम्ही बघितलं 5 मीटरचं डायरेक्शन इकडं होतं, 2 मीटरचं इकडं होतं, त्यावेळेस रिझल्टंट आपल्याला 3 मीटर आलता. ज्यावेळेस 5 मीटर इकडं होता, 2 मीटर इकडं होता,
5 मीटर जास्त आहे त्याचं डायरेक्शन मायनस आहे, 2 मीटर कमी आहे त्याचं डायरेक्शन प्लस आहे, प्लस मायनस कॅन्सल करून -3 मीटर उत्तर आलं होतं. पण आता दोन्ही जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यावेळेस त्यांचा रिझल्टंट कसा फाईंड करायचा हा प्रश्न पडतोय आपल्याला. आणि यांच्यामध्ये जो काही अँगल असेल थीटा किंवा दुसरा आपण एक फॉर्म म्हणजे दुसरा एक मेथड बघणार आहे, 2 वेक्टर एका पर्टिक्युलर अँगल नसतील तर त्यावेळेस त्यांचा रिझल्टंट कसा फाईंड करायचा. मग तसंच बघा ट्रायंगल लॉ फॉर द व्हेक्टर ॲडिशनसाठी आपल्याला सांगितलेलं आहे, जर 2 व्हेक्टर आपल्याला दिलेले असतील ए बार आणि बी बार, सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायला पाहिजे. सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ए बार दिसतोय, एनं जर व्हेलॉसिटी जर रिप्रेझेंट केली असेल तर बी बारनं सुद्धा व्हेलॉसिटीच रिप्रेझेंट केली पाहिजे. जर एनं एखादा फोर्स रिप्रेझेंट केला असेल तर बी बारनं सुद्धा फोर्सच रिप्रेझेंट करायला पाहिजे. त्यावेळेस आपल्याला हा जो लॉ आहे ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन तो आपल्याला यूज करता येतो. ठीक आहे. मग आता बघा दोन्ही वेक्टर काय करायला पाहिजे, सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट करायला पाहिजेत. आणि मग यांचा रिझल्टंट कसं फाईंड करतात, ह्या दोन्ही वेक्टरला एका विशिष्ट ऑर्डरनं घ्यायचं, टेकन इन ऑर्डर म्हणजे एका ऑर्डरनं घ्यायचं. कसं, हे जे आहे इथं ए बार हा वेक्टर आधी घ्यायचा, नंतर इथं बी बार घ्यायचा एका ऑर्डरमध्ये. म्हणजे काय, हे एच्या हे जो आहे बघा याला आपण स्टार्टिंग पॉईंट म्हणत असतो, त्याला टेल म्हणत असतो, याला आपण हेड म्हणत असतो. मग पहिल्या व्हेक्टरच्या हेडवर दुसऱ्या पॉईंटचा एंड पॉईंट आला पाहिजे. म्हणजे बघा हा जो आहे स्टार्टिंग पॉईंट, आता बघा पहिल्या व्हेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट आणि हा याचा एंड पॉईंट, तर दुसऱ्या व्हेक्टरचा जो आहे तर स्टार्टिंग पॉईंट पहिल्या व्हेक्टरच्या एंड पॉईंटवर आला पाहिजे. आणि ह्या पद्धतीनं मग याला जर जॉईंट केलं ते आपल्याला असं भेटन, हा ए बार इथं उचलला आणि इथं ठेवला, बी बार इथला घेतला इथं ठेवला, म्हणजेच हे ए बार आला आपल्याला, हे बी बार आला आपल्याला. ठीक आहे. आणि मग रिझल्टंट कसा काढायचा, ह्या दोघांच्या अपोजिट सेन्समध्ये. म्हणजे बघा आता हा इकडं जातोय, हा सेन्स हा वरती जातोय ह्या सेन्सनं, म्हणजे ऑब्विसली हा असा खाली सेन्स असणार आहे. मग ह्या सेन्सच्या अपोजिट रिझल्टंट असतो. म्हणजेच काय, पी कडून क्यू म्हणजे आपण जे एस कडून पी कडे जाणार होतो तर आता आपल्याला एस कडून पी कडे न जाता पी कडून एस कडे येणार. म्हणजे बघा परत पहिल्यापासून बघा, एची डायरेक्शन पी कडून क्यू कडे, एची डायरेक्शन पी कडून क्यू कडे, क्यूची क्यू कडून म्हणजे आता बघा क्यू पासून बघितलं हे जे बी बार आहे याची आर कडून एस कडे, म्हणजे ह्या डायरेक्शनला आता एस कडून पी कडे न घेता पी कडून कुठे घ्यायची, एस कडे. म्हणजे ह्या दोघांचा जर सेन्स बघितला तर ह्या पद्धतीनं आहे. ठीक आहे. मग ह्यांचा रिझल्टंट हे असा न घेता याच्या विरुद्ध डायरेक्शनला घ्यायचं. मग स्टेटमेंट काय सांगतं बघा आता, इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, म्हणजे 2 जे व्हेक्टर्स असतात हे ए बार आणि बी बार यांनी 2 जे आहेत म्हणजे 2 जे व्हेक्टर आहेत त्यांचं सिम्पल त्यांना सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे. जसं की एक्झाम्पल काय सांगितलं, फोर्स असतील तर फोर्स, मोमेंटम असेल तर मोमेंटम, व्हेलोसिटी असेल तर व्हेलोसिटी, त्यानंतर ॲक्सेलरेशन असेल तर ॲक्सेलरेशन, जे काय असेल ते. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, आणि ते जर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शननं रिप्रेझेंट केले असतील, बघा याची डायरेक्शन दाखवली, याची लेंथ म्हणजेच याची मॅग्निट्यूड, आणि ॲरो काय करतो, डायरेक्शन दाखवतो. इथं पण बघा काय सांगितलंय, आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा ए बार पण रिप्रेझेंट केलाय कशानं, मॅग्निट्यूड, ही एवढी लेंथ म्हणजे याची मॅग्निट्यूड, आणि डायरेक्शन कुठे, ह्या डायरेक्शनला. नेक्स्ट बघा डायरेक्शन इन वगैरे बघा, आर रिप्रेझेंटेड इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन अ ऑर्डर. म्हणजे आता ह्या दोन्ही ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्याला काय करायचं, एका विशिष्ट ऑर्डरमध्ये घ्यायचं, टेकन इन अ ऑर्डर. देन रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन अ मॅग्निट्यूड. आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. आता बघा काय सांगितलंय, आर रिप्रेझेंटेड इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय 2 साइड्स ऑफ द ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डर म्हणजेच काय, पहिला बघा हा याचा जो सेन्स आहे हा या पद्धतीने, याला बेस असेल त्याला बेसला घेऊन टाकायचं, हा उभा असेल तर हा उभा ठेवून द्यायचा. जर ए बार हा वेक्टर वरच्या साईडला असेल म्हणजे अशी वरची साईड असेल एखादी वरच्या साईडला, तर ए बार इथं घेऊन टाकायचा, बी बार खाली घेऊन टाकायचा. म्हणजे बेस आहे आपल्याला, बेस आणि वरच्या साईडला जाणार वेक्टर समजतो. त्यानंतर ऑर्डर कशी घ्यायची, टेकन इन ऑर्डर. म्हणजे ए पॉईंट इथं जर आपण ए बार काढला तर बी बार हा ए बारचा जो एंडिंग पॉईंट आहे हा, तर हा बी बारचा स्टार्टिंग पॉईंट दोघांच्या इथं जॉईन करायचा. टेकन इन ऑर्डर म्हणजे ह्या पद्धतीनं पहिला व्हेक्टर इथून स्टार्ट केला इथपर्यंत आला, दुसरा व्हेक्टर जो स्टार्टिंग पॉईंट आहे पहिल्या व्हेक्टरच्या एंड पॉईंटला आला पाहिजे.
म्हणजे याची टेल याच्या स्टार्टिंग पॉईंटला आली, याच्या एंड पॉईंटला आली पाहिजे. याला म्हणत असतो आपण याला म्हणत असतो आपण टेल, याला म्हणत असतो आपण हेड. मग दुसऱ्या पहिला जो व्हेक्टर आहे, पहिल्या व्हेक्टरच्या हेडवर दुसऱ्या व्हेक्टरचं टेल आलं पाहिजे, म्हणजे याच्या डोक्यावर याची शेपटी आली पाहिजे. तर ही ऑर्डर इथं घेऊन टाकायची. ही जी ऑर्डर दिसते ही ऑर्डर ह्या पद्धतीनं, म्हणजे ह्या सेन्समध्ये ह्या सेन्समध्ये बघा. Then the resultant is represented magnitude and direction by the third side. मग यांचा जो रिझल्टंट असतो ही तिसरी साईड रिप्रेझेंट करत असते. कशामध्ये? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये. मॅग्निट्यूड काय आहे? ह्या साईडची जेवढी लेंथ तेवढी याची मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन कशी आहे? आता डायरेक्शन कशी घ्यायची बघा. डायरेक्शन बाय द थर्ड साईड ऑफ द ट्रायंगल ड्रॉन इन अपोजिट सेन्स. म्हणजे ह्या सेन्समध्ये न काढता, असा सेन्स न काढता अपोजिट सेन्समध्ये काढायचं. त्या पद्धतीनं ट्रायंगल लावता. सिंपल. पहिल्या गंजी दोन व्हेक्टर आहेत त्यांना ऑर्डरमध्ये घ्यायचं. कशी ऑर्डर घेतात? पहिल्या व्हेक्टरचा जो आहे पहिल्या व्हेक्टरचा एंड पॉईंट आणि दुसऱ्या व्हेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट याच्यावर नेऊन मांडायचा ह्या पद्धतीनं. म्हणजे उदाहरणार्थ हा पहिला व्हेक्टर आहे इथं घेतला, त्यानंतर दुसरा व्हेक्टर इथं घ्यायचा ह्या पद्धतीनं. मग हे झालं एक ऑर्डर. त्यानंतर थर्ड साईड राहिलेली साईड, थर्ड साईड म्हणजे ट्रायंगलची काय रिप्रेझेंट करणारे आपल्याला? रिझल्टंट. आणि रिझल्टंट कसा असतो? टेकन इन अपोजिट साईड. अपोजिट साईडला म्हणजे अपोजिट सेन्समध्ये घ्यायचा. मग आता बघा अपोजिट सेन्स म्हणजे काय? ही साईड इकडे म्हणजे ह्या व्हेक्टरची डायरेक्शन इकडे, बीची वरती आहे, सीची इकडे पाहिजे होते, तर इकडं न घेता याच्या अपोजिट डायरेक्शनला घ्यायचं. म्हणजेच ही काय झाली? आपला रिझल्टंट व्हेक्टर. याची डायरेक्शन ह्या साईडला आणि याची मॅग्निट्यूड म्हणजेच काय आपले? ही जी याची मॅग्निट्यूड आहे, याची जी लेंथ आहे थर्ड साईडची, तीच म्हणजे आपल्या रिझल्टंटची मॅग्निट्यूड. आणि मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये ट्रायंगल लॉ जो आहे ह्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करत असतो. सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. आणि मग ह्या पद्धतीनं जो आहे तर तो ट्रायंगल लॉ होता. याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये लॉ ऑफ पॅरलोग्राम बघणार. आणि दोन व्हेक्टरचा रिझल्टंट म्हणजे एका विशिष्ट अँगलनं दिले असतील आपल्याला असे. जनरली आपल्याला दोन व्हेक्टर जर असे दिलेले असतील, हा ए बार आहे, हा बी बार आहे, दोघांमध्ये जर अँगल हे ए बार आणि बी बारमध्ये जर अँगल थिटा असेल, त्यांचा रिझल्टंट कसा फाइंड करत असतात हे आपण लॉ ऑफ पॅरलोग्राममध्ये शिकणार आहे. सो आजच्या लेक्चर पुरतं एवढंच असणार आहे. सो थँक्यू सो मच.